येस. नमस्कार मित्रांनो, आपल्याबरोबर आहेत इम्रान भैया आणि आपण चाललो आहोत गुलमर्गला. श्रीनगर ते गुलमर्ग हे 50 किलोमीटरचं अंतर 1.5 ते 2 तासामध्ये पूर्ण होतं. इकडे जाताना मगम आणि तंगमर्ग अशा मार्गाने आपण गुलमर्गला पोचू शकतो. श्रीनगरहून साधारण 40 मिनिटात मगम इथं पोचतो. इथे स्थानिक बाजारपेठा आणि पारंपरिक काश्मीरी खाद्यपदार्थ अनुभवू शकता. टंगमर्गमध्ये आपल्याला अशी टायरला स्नोचेन असलेली गाडी घ्यावी लागते, कारण बर्फावरून गाड्या घसरतात. अशी टायरला चेन लावलेली असते. टंगमर्गमध्ये आपल्याबरोबर आहेत सोहेल भैया, की जे आपल्याला गुलमर्गमध्ये ॲज अ गाईड म्हणून आपल्याला हेल्प करणार आहेत. आणि आपण चाललो आहोत आता गुलमर्गकडे. हा गुलमर्गचा रस्ता खूप आज स्नोफॉल सुरू आहे. 2 मार्च आहे आज आणि स्नोफॉल खूप प्रेडिक्शन झालेलं आहे. तर इकडे येताना आपण हवामान नक्की तपासा. आपण ज्या वेळेला गुलमर्गकडे चाललो आहोत, हा रस्ता खूप वळणावळणाचा आणि घाटामधला आहे आणि इथे खूप असे छान निसर्गदृश्य आणि स्नो पॉईंट्स पाहण्यासारखे आहेत. जाताना आपल्याला ड्रंक वॉटरफॉलमध्ये पण थांबू शकतो. तर या ठिकाणी जाताना हा रस्ता जो आहे तो यावरती हिवाळ्यात खूप बर्फ असतो, त्यामुळे स्नो चेन असलेली गाडी खूप आवश्यक असते. आता आपण पोचलोच आहोत गुलमर्ग या ठिकाणी. याला मेडोज ऑफ फ्लावर्ससुद्धा असं म्हणलं जातं, कारण हिवाळ्यानंतर इथं खूप छान फुलं उमलतात. आता आपण या गुलमर्गच्या मेन स्पॉटवरती पोचलो आहोत आणि या ठिकाणी गोंडोला राईड, गोल्फ कोर्स आहे आणि स्नो स्कीइंग असे हे महत्त्वाचे आकर्षणं इथं गुलमर्गमध्ये आहेत. तर यानंतर आपण शूज आणि जॅकेट इथून रेंट आऊट करून पूर्ण व्हॅली ही आपण एक्सप्लोअर करणार आहोत. समोरच आपल्याला हा गुलमर्गचा हा आयकॉनिक जागा दिसते. तिथून त्याच्या पाठीमागं गुलमर्गची ही पूर्ण व्हॅली दिसते, की या व्हॅलीमध्ये गोंडोला राईड, स्नो ट्यूब, हेलिस्की आणि स्नो बायकिंग किंवा आईस स्केटिंग अशा विविध प्रकारच्या गेम्ससुद्धा इथे अवेलेबल आहेत. त्या आपण एन्जॉय करू शकतो. गोंडोला ऑफिसमध्ये जम्मू अँड काश्मीर केबल कार कॉर्पोरेशनवरती ऑनलाईन किंवा ऑफलाईन तिकीट बुक करू शकतो. काही 8 ते 8:30 या वेळेमध्ये हे तिकीट मिळतात. तर पहिल्या फेजचं तिकीट 810 रुपयापर्यंत आहे आणि दुसऱ्या फेजचं तिकीट 1100 रुपयापर्यंत आहे. पहिल्या फेजला कॉंगडूर असं म्हणतात आणि दुसऱ्या फेजला अपर्वत हिल असं म्हणतात. तर आपण या ऑफिसमध्ये गेल्यानंतर सूचना नक्की वाचून घ्याव्या लागतात, कारण इथे कोणाला जर तक्रार असेल मेडिकल संबंधी, कारण ऑक्सिजन लेवल खूप कमी असते, त्यामुळे याची कृपया नोंद घ्यावी. आपण आता या ऑफिसमधून तत्काल तिकीट बुक करून गोंडोलामधून आपण पहिल्या फेजवरती चाललो आहोत. आता असं काही आहेत हे केबल कार, आणि या केबल कारमधून आपण आता पहिल्या फेजवरती 8500 फुटावरती आहे पहिली फेज, आणि या ठिकाणी आपण पोचलो आहोत. आणि बाहेर असं वातावरण आहे, इथं खूप असे बर्फाचे स्टॉर्म पण सुरू आहेत. आणि आता या वातावरणामधून आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागते, त्यामुळे इथून येताना आपल्याबरोबर गरम कपडे आणि योग्य त्या वस्तू नक्की ठेवाव्या लागतील. चला तर आपण आता पुढे या गोंडोलामधून आपण या ऑफिसमधून बाहेर पडत आहोत पहिल्या फेजला. तर बाहेर स्टॉर्म पण सुरू आहेत, तर या ठिकाणी आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल. आणि आता आपण चाललो आहोत या समोर दिसणाऱ्या इथून पुढे रेस्टॉरंटमध्ये, जिथं आपण लंच करणार आहोत. तर आपण आता या ऑफिसमधून पहिल्या फेजमधून या स्टेप्समधून खाली उतरतो आहे. बाहेर 1 ते 1.5 फुटापर्यंत बर्फ साचलेले आहे आणि या बर्फामधूनच आपल्याला मार्ग काढत जवळजवळ 1 ते 1.25 किलोमीटरचं अंतर आपल्याला हे पार करून त्या रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे. स्नोफॉल हा कंटिन्युअस चालूच होता आणि मध्ये मध्ये स्टॉर्म्स येत होते, आणि या अशा वातावरणामधून ट्रेक करत पुढं चालणं हा एक वेगळा अनुभव होता. आणि हा अनुभव खरोखर खूप छान असा होता. आणि आपण सर्वजण आता या रेस्टॉरंटसमोर आहोत आणि या रेस्टॉरंटमध्ये आपण लंच करणार आहोत. आणि लंच करून झाल्यानंतर आपण बाहेर ॲक्टिव्हिटीज एक्सप्लोअर करणार आहोत. चला तर आता आपण पोचलेलो आहोत या ॲक्टिव्हिटीमध्ये स्पेसमध्ये. इथं आपण स्नो स्कीइंग, ATV राईड आणि इतर अशा आईस स्केटिंग अशा ॲक्टिव्हिटीज इथं खूप होतात. आणि हा जगातली सर्वात उंचवर असणारा हा गोल्फ कोर्स पण इथं आहे. आणि या ठिकाणी खूप अशा वेगवेगळ्या स्नो ॲक्टिव्हिटीज आहेत. आणि समोर जाते ते व्हेकल जे आईस क्लिअरन्स आणि लेवल करण्यासाठी आहे. आणि याच्या समोरच आहे ही दुसरी फेज चालू होते आणि त्याच्या ह्या केबल्स दुसऱ्या फेजवरती जातात.
आणि या केबल्स वरती आपण गोंडोला राईडमधून अपर्वत हिल या ठिकाणी आपण पोचू शकतो. हे साधारण 13,700 फुटावर उंचीवरती आहे आणि या ठिकाणी ऑक्सिजन लेवल पण खूप कमी असते. अशा वातावरणात हा स्नो स्कीइंगचा अनुभव खूपच असा ॲडव्हेंचरस होता, कारण या वातावरणामध्ये खूप स्टॉर्म्स पण येत होते आणि हवा पण होत होती. त्यामुळं या ठिकाणी अशा वातावरणात अनुभव खूपच असा ॲडव्हेंचरस वाटत होता. ATV राईड शॉर्ट राईड 1,500पर्यंत आणि लाँग राईड 2,500पर्यंत आहे. आणि या राईड दरम्यान आपल्या एका व्हेकलला थोडा बिघाड झाल्यामुळे इथं आपण 5 जणांची राईड थांबली होती आणि त्यानंतर आपण पुढे या राईडचा अनुभव खूप छान होता. आणि आपण पाहतच आहोत की या स्नोफॉलमध्ये हा राईडचा अनुभव खूप असा छान वाटला. आणि या जे स्नो ATV रायडर्स आहेत त्यांनी पण या ठिकाणी खूप मदत केली. हा निसर्गप्रेमी, साहसी पर्यटक आणि हिवाळी खेळांच्या चाहत्यांसाठी स्वर्ग समान आहे. बर्फाच्छादित डोंगर, गोंडोला राईड, स्कीइंग, स्नोबोर्डिंग, ATV राईड आणि अप्रतिम निसर्ग सौंदर्य यामुळं हा प्रवास अविस्मरणीय ठरतो. प्रत्येक ऋतूत गुलमर्ग एक वेगळा आणि मनमोहक अनुभव देतो. हा प्रवास आयुष्यातील एक सुंदर आठवण बनून नक्की राहील. पुढच्या भागात आपण भेटणार आहोत दूधपत्री येथे. हाय, आय एम अजित कुमार, सायनिंग ऑफ फॉर द डे. स्टे सेफ अँड हॅव अ सेफ राईड्स.